टाकून त्या पुढे जाणे ह्या खूप चांगली गोष्ट मला निश्चितच मी सांगणे. मॅडम इथं जे 18/24 मध्ये आतापर्यंत सांगितले की थोडीशी कदाचित काय गेले की क्रीडा आहे आणि मग आमच्या मेंबरचं नाव काही जणांचं मोठं नाव असेल देशपांडे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काही जणांचं असते कसं श्री श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ते खूप जरा मोठं होते. आता जसं जाधवसाहेब म्हणते तसं ते ट्रॅफिकला काही अडचण होणार नाही याची पण आपण जरूर काळजी घेऊ. पण त्या साईजमध्ये थोडा कदाचित बदल करावा लागला तर त्याला थोडी सहमती द्यावी अशी माझी ऐकली जाते. एज्युकेशन सिस्टीमची नियमावली केली तशी मेंटेनन्ससाठी असायला पाहिजे कारण एज्युकेशनपेक्षा मेंटेनन्स अवघड असतो आणि त्याचं कॉस्टिंगही जास्त असतं. त्यामुळे ज्यावेळी आपण सिलेक्ट करणार आहे ती संस्था किंवा ती इंडस्ट्री त्यावेळी एज्युकेशन कॉस्ट बरोबर मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा ते बेअर करू शकतात ना. त्याला खर्च किती आहे महिन्यात ते काय मेंटेनन्स करणार आहे आठवड्यात तर हे सुद्धा आपण थोडी त्याची वेगळी नियमावली करायला पाहिजे. आणि पाण्याचं ची सोय कॉर्पोरेशनकडनं मिळणार आहे की जे एक्झिक्युशन करणार आहेत त्यांच्याकडे असणार आहे. कारण जिथे तिथे पाणी जर समजा काही ऑटोमेशन दिलं किंवा स्प्रिंकलर किंवा इरिगेशन सिस्टीम दिली तर बेसिक पाणी तिथं पाहिजे तर ती सोय आपल्याला कॉर्पोरेशन देणार आहे. कॉर्पोरेशननं द्यावी अशी आमची विनंती आहे. या पाण्याची व्यवस्था खर्च कॉर्पोरेशन द्यावी कारण कॉर्पोरेशन महापालिकेच्या हाती काय गावाला पाणी देते आणि मग चौकाला पाणी द्यायला काय अडचण आहे. होय तुमची बरीच पालिका बाहेरच्या लोकांना पाणी देते. पाण्याची व्यवस्था महापालिका करेल काही विषय. धन्यवाद मॅडम. दुसरं असं जे चौक आम्ही क्रीड्याने घेतले त्याबद्दल मी शहरापर्यंत मस्कर साहेबांना परवा फोनवरती विनंती केलेली आहे की साहेब ट्रॅफिक इन्स्पेक्टर कोल्हापूर आणि आपण तुम्ही एक बैठक घ्या आणि एक्झॅक्ट काय डायमेन्शन म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही त्याचं काय डायमेन्शन आहे त्याचं एक आम्हाला ड्रॉइंग तुम्ही जर मंजूर करून दिलं तर ते ड्रॉइंग आम्ही आर्किटेक्टकडे पाठवलं तर आम्हाला प्लॅन आणि एस्टिमेट करणं फार सोपं होईल. तेवढं जरा लवकर द्या. मी आमचं काम आमच्या ड्रॉइंग करायचं ड्रॉइंग करून ते बदल करायला लागणार ना. ठीक आहे आम्ही आता तुम्हाला देताना विडत वगैरे अंदाजे देणार तुम्ही कमी जास्त करायला सांगितलं तर ती करतो. आता माझ्या प्रभागामध्ये एक छोटा आयलंड आहे जो किरण मंदिराच्या समोर आहे जो घेण्यासाठी ग्रेस ब्युटी क्लिनिक जे इच्छुक आहेत. शिवाय येवले जे मिल्क कॉर्नर आहेत त्यांची सुद्धा त्याला पसंती आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 3 वर्षानंतर घेतो आता सध्या तरी नाही. 3 वर्षासाठी ग्रेस क्लिनिक आपल्या मध्ये ते इच्छुक आहेत घ्यायला. पण मला आता हा प्रश्न उपस्थित होतोय की जर आता आपण त्यांना दिलं तर तो जो काय आता सुरुवातीचा खर्च असतील तो ते घालतील. 3 वर्षाचा करार समजा पूर्ण झाला 3 असेल 5 वर्ष असेल तो करार पूर्ण झाल्यानंतर जर ते असं म्हणले की आम्ही परत मेंटेनन्सचा पुन्हा आम्ही हे करतो तर मग अशा परिस्थितीत मग आपण जे दुसरे ऑलरेडी त्याच्यासाठी इच्छुक आहेत नंतरसाठी म्हणजे 2-3 वर्षानंतरसाठी तर मग ते आपण कसं करायचं. आता जो ज्याला प्रायोरिटी आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. 3 वर्षानंतर कोण घेईल त्याची लॉटरी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आता काही पण नाही. आणि पहिला घेणाऱ्यांना डायरेक्टली दुसऱ्याला देता येणार नाही हँडओव्हर करता येणार नाही तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट. जे काही आपण पोस्ट करू किंवा जे काही ॲलियन्स करू तर त्याला शक्यतो आपल्या कोल्हापूरला एक ऐतिहासिक वारसा आहे तर त्या दृष्टीनंच त्याचं सर्व डिझाईन व्हावं एक इच्छा. सर्व सामाजिक संस्था कोल्हापूरच्या सौंदर्यासाठी आज आपण एकत्र जमलो त्याबद्दल. तर माझे काय मॅम हे होती की आता जसं त्या साहेबांनी सांगितलं की बाबा आरटीओचं किंवा ट्रॉफिकचं तुम्ही आम्हाला पहिल्यांदा मीटिंग मस्कर साहेब तुम्ही हे करून बाकीच्या नंतर डेव्हलप करताना ते मस्कर साहेब त्यांचं बरोबर आहे. कारण का एखादी जर डिझाईन द्यायला लागलो आपण त्यांना करायला सांगितली तर अगोदर ती त्या चौकातली डिझाईन करत असताना ट्रॉफिकचं काय नियम आहेत किंवा त्या पद्धतीनं त्यांना ते डिझाईन करता येईल. आणि तसं मगाशी पण मी म्हटलो ज्या पद्धतीनं की कोल्हापूरच्या आजूबाजूचे जे आहेत ठीक आहे म्हणजे आता दादानी मगाशी सांगितलं की बाबा असं असं आणि एक सरस्वती म्हणजे विद्यार्थी विद्याच्या ह्यानं हे करायचा तो चौक
तसं विविध चौक ज्यांना कोल्हापूरला ऐतिहासिक आहे, कोल्हापूरची परंपरा आहे, कोल्हापूरची संस्कृती आहे, त्या पद्धतीनं प्रत्येक चौक होत असताना त्या संस्कृती जपली जायला पाहिजे, त्या संस्कृतीप्रमाणे ती व्हायला पाहिजे डेव्हलप. जसं पन्हाळ्याकडून आपण येताना बुधवार पेठेचा असेल पॉईंट, तर त्या ठिकाणी ठीक आहे कोल्हापूर म्हटलं की ऐतिहासिक रूप ज्या पद्धतीने येते, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास तो जो आयलंड गेला त्याच्या आजूबाजूला त्या पद्धतीनं थोडंसं तसा रूप दिला गेला झाला पाहिजे. आता उदाहरणार्थ गगनबावड्यावर येताना तुम्ही येताना शुगर फॅक्टरी जास्त आहे, मग शुगर फॅक्टरीचा एक विषय किंवा दूध उत्पादक ज्या असे थोडंसं त्यांना डिझाईन करताना आता आपण काय करणार, त्यांना डिझाईन करायला लावणार. ज्या सोशल ह्यांनी घेतलेला आहे एनजीओनी जो घेतलाय चौक, तो आत्ता डिझाईन करायला तुम्ही सांगा, मग त्या पद्धतीनं त्यांना थोडी सूचना द्या की बाबा ह्या पद्धतीने तुम्ही आता हा आयलंड डेव्हलप करत असताना तुम्ही त्या पद्धतीने करा. आता आमच्या इथं समजा उपनगरातला वाचिनाक्याचा चौक घेतला, याच्या अगोदर बिहारवाल्यांनी तो डेव्हलप केलेला, आता तो पूर्णपणे म्हणजे ऑलरेडी नष्ट झालाय तो. तर तिथं जर डेव्हलप करताना तर तिकडून येणारा जो कोल्हापूरचा टच आहे, तर कळंबा आहे तिथं ऐतिहासिक कळंबा लूक म्हणजे तो छत्रपती शाहू महाराजांनी डेव्हलप केला. त्या पद्धतीनं जसं कळंबा तलाव डेव्हलप झाला, तर तिथं देताना ऍटलिस्ट कळंब्याचं लूक किंवा तिथं आता चिव्याच्या काट्या किंवा जे डेव्हलप झालेलं असते अशा ते तिथं चालते जास्त. अशा प्रकारे विविधता कोल्हापुरात तिथं प्रदर्शित व्हावी. कोल्हापुरात येताना पर्यटक येत असताना किंवा बाहेरचे लोक येत असताना त्या पद्धतीने आता विद्यापीठ घेतलं तर विद्यापीठ त्या चौकातून आपण येताना ठीक आहे त्या पद्धतीने तो जरा डेव्हलप व्हावा. आणि शिवाजी युनिव्हर्सिटी सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन असू दे किंवा लोक फिरायला जाणारे सकाळच्या वेळी, त्यावेळी ठीक ट्रॅक जो फुटपाथ डेव्हलप करताना ठिकठिकाणी विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ माणसं ज्यावेळी एक्सरसाइज करत असतात त्यांना बसायला त्याप्रमाणे सिटिंग पोझिशन असू देत किंवा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महापालिका पदाधिकारी, उपमहापौर अक्षय जगत साहेब, चेअरमन विशाल साहेब, सभापती कौसर मॅडम आणि गटनेते सर्व आदिल फराज साहेब, आमचे मार्गदर्शक मुरलीधर साहेब आणि खूप चांगलं महापालिकेचं प्रशासन सध्या हाताळत आहेत असे अडचुळे साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका आणि सर्व CSR साठी आलेले सर्व सदस्य, सर्व या स्वार्थी विचाराने गुरफटलेल्या या समाजामध्ये आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो हा संकल्प घेऊन तुम्ही सगळे तुमचा एवढा बिझी शेड्यूल असून सुद्धा या ठिकाणी आलेले आहात, त्याबद्दल सर्वप्रथम मी महापौर म्हणून तुमचं खूप 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 मनापासून आभार मानते, कौतुक करते आणि अभिनंदनही करते. मला असं वाटतं की आम्ही इथे समोर बसलेल्या व्यक्तींपेक्षा तुम्ही बुद्धिजीवी लोक आहात आणि काहीतरी मला समाजाचं करायचं आहे चांगलं, यासाठी तुम्ही या ठिकाणी आहात. यामध्येच तर नावं घेऊन इथे सुरेंद्र जैन साहेब आहेत, प्रताप साहेब आहेत, खोत साहेब आहेत, हे वरिष्ठ लोक आहेत जे की आम्हाला पित्री साहेब आहेत, चांगल्या पद्धतीने गाईडसुद्धा इन फ्युचर करतील. तर आता कामकाजाच्या दृष्टीने पहिलं पाऊल आपण मागच्या मीटिंगला टाकलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही लोकसुद्धा अनाऊन्स केलेल्या टाईमला सगळेजण आलाय. आता नेक्स्ट स्टेप अशी असेल की येणाऱ्या 9 तारखेला आपण दुसरी मीट घेतोय ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. तर आजच्या मीटिंगनंतर आम्ही लोक तुम्हाला आम्ही जी कमिटी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्याने कल्पना पाटील मॅडम आहेत ज्या की मोहिते साहेब आहेत कॉन्ट्रॅक्टर, आर्य मोहिते साहेब त्यांच्या त्या मुलगी आहेत, त्यांना आपण या सगळ्या गार्डन समन्वयक म्हणून त्यांना आपण अपॉइंट करतोय. खरं तर खूप चांगलं काम त्यांचं आहे आणि निस्वार्थीपणे त्यांनी सांगितलं की मला या कमिटीवर काम करायचं. तर सर्वप्रथम त्यांचं खूप अभिनंदन आणि खूप खूप महानगरपालिकेतर्फे आभार आणि स्वागत. याच्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की सुरेंद्र जैन साहेब आहेत, प्रताप साहेब आहेत किंवा खोत साहेब आहेत, अशा काही वरिष्ठ लोकांनी आमच्या या कमिटीमध्ये स्वहून, आता मला माहीत नाही की यू आर बिझी गाईज, तुम्हाला किती वेळ आहे, पण एक गाईडलाईन करण्यासाठी पित्री साहेब, तर अशा कोणाला जर स्वइच्छेने या कमिटीमध्ये यायचं असेल तर स्वागत आहे. या कमिटीमध्ये महापालिका, महापौर, आयुक्त मॅडम आणि असे 4-5 सगळे आम्ही गटनेते वगैरे सगळे पदाधिकारी मेन आहोत आणि तुम्ही लोकांनी जे ऐच्छिकपणे नावं देतील त्यांना आपण समाविष्ट करतो. आता यापुढचं कामकाज असं असेल की आम्ही तुम्हाला एक इन्फॉर्मेशन नोट देऊ की ज्याच्यामध्ये
पुन्हासाठी कशाची परमिशन लागते त्याच्यासाठी, म्हणजे आता वॉटरची NOC पाहिजे तर आम्ही हर्षद घाडगे सरांचा नंबर, आता तुम्हाला बोर्डसाठीचं लागेल तर ते अधिकारी, आता मेन आपण दुधाणे मॅडमला केले या सगळ्याचं की जे कोऑर्डिनेशन कल्पना मॅडम त्या करतील. तर अशी तुम्हाला नावांची यादी दिली जाईल की जिथे जिथे तुम्हाला त्यांची गरज लागेल तिथे तिथे तुम्ही त्यांना फोन करायचा आहे. आणि आडसूळ साहेब तर मेन असतीलच, आणि मस्कर साहेब एक सिन्सिअर माणूस की जो ज्यांना सगळा खूप चांगला महापालिकेचा अनुभव आहे असं मस्कर साहेबांना आपण याचं हेड केले, त्यांच्या अंतर्गत ह्या सगळ्या कामं चालतील. मला फक्त एवढंच आहे की मी सध्या ॲक्शनवर असल्यामुळे मी तुम्हाला लगेचची आधीचीच तारीख दिली, का तर मला तुमच्याकडून काय पाहिजे, तर मला लगेच 9 तारखेला तुमचं जे काही रिप्रेझेंटेशन येईल ते आपण डिजिटलवरती आपण सगळे बघणार, आणि मग हे नॉर्म सगळे ज्याच्यामध्ये आहेत त्याच्या तुमच्या ज्या सूचना आहेत त्या त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून तुमचा प्रोजेक्ट आम्हाला दाखवा, आणि मग त्याच्यात काही बारीक सारीक अडचणी असतील ते आपण दूर करू. आणि माझ्याकडून तरी असं असणार आहे की आम्ही तुम्हाला कुठल्याही बाबतीत टोकणारच नाही आहे, कारण तुम्ही स्वगुण करताय आणि त्यात तुमचाही फायदा झालाच पाहिजे असं माझं धारणा आहे. त्यामुळं थोडेफार जे काही महानगरपालिकेचे नॉर्म्स असतील ते तुम्ही फॉलो केले की विषय संपेल. तर या अनुषंगाने 9 तारखेला आपण परत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सकाळी 11:30 वाजता मीटिंग घेतोय, ज्याचं रिप्रेझेंटेशन असेल, म्हणजे तिथं तुम्ही आम्हाला दाखवायचं की हे मॅडम आम्ही ह्या जागेमध्ये करतोय. आता फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी प्रमाणे जे जे काही आमच्याकडे आत्ता डॉक्युमेंट्स आले अशा सगळ्या त्या 31 लोकांचे आपण ते पास आउट केलेले आहेत. एका दुसरा असा लँड आहे की जिथं पूर्वीचं आहे पण ते त्यांना आता काय झालं ना, तुम्हीच बघताय की ज्या लोकांना आम्ही पूर्वी दिले त्यातलं काहीच झालेलं नाही, त्यामुळे आम्ही तोही आग्रह करणार नाही की त्या लोकांना पुन्हा द्यायचं. त्यामुळे नव्याने होणारे ह्या सगळ्या इम्प्लिमेंट होतील. तुमचा मॅडम जो प्रश्न होता त्याचं उत्तर देते. एखादी गार्डन लावल्यानंतर मेंटेनन्स बाकी सगळं जर म्हटलं तर विदिन दॅट 5 इयर्स तुमचा पैसा निघून जाणार आहे. त्यामुळे कोणी ही काळजी करू नये की मी पैसा घातलाय तर आता काय बघा, नैवेद्यम एवढं मोठं हॉटेल आहे तिथं एक दिवसाचं इन्कम त्यांचा एक 10 लाख तरी आरामात आहे, मग एक केवढ्याच निघून जाईल ना 1 महिन्याभरात. हां, आणि फर्स्ट प्रायोरिटी तुम्हा लोकांनाच असणार ज्यांनी डेव्हलप केले चांगलं, पण तिथं नक्की आणि नक्की जर काम नाही चांगलं झालंय तर त्यांनी स्वतःहून बायकॉट व्हावं. स्पॉट निश्चित करूया आपल्या अधिकाऱ्यांकडून. आपली जे अधिकारी आहेत आरोग्य अधिकारी तिथे प्रत्येक ठिकाणचे स्पॉट निश्चित करूया जिथे जास्त कचरा पडतो. ते केले आपण, ही आपली यादी तयार आहे. त्या हिशोबाने ते डस्टबिन मागूया आपण. डस्टबिन सांगू. ठीक आहे, तरी किती देतो ते आपण महत्त्वाचं आणि कोणतरी हां येस. मी आज एका 2 व्यक्तींशी बोललो आहे की कोल्हापूर साधारण एक वर्षाला 25 लाख प्लॅस्टिकचे बॉटल्स ह्या कचऱ्यामध्ये जातात. तर तुम्ही आम्हाला महापालिकेच्या वतीनं अशी परमिशन द्या, जसं तुम्ही डस्टबिनचं म्हणता तसे आपण त्या बॉटल्स टाकायचं एक वेगळ्या डिझाईनचं एक आपण छोटंसं हे बनवूया आणि ते आम्हाला शहरात जागोजागी लावायला तुम्ही परमिशन द्या. जी लोक त्याला आम्हाला मदत करायला तयार आहे तुमच्या आजादींच्या बरोबर, तर त्या लोकांना घेऊन आम्ही ते करायला त्या ठिकाणी करेल. ते त्या 25 लाख बॉटलचा कचरा नाल्यामध्ये गटरीमध्ये जाण्यापासून राहिला तर ह्या ज्या कचरा ज्या महिला असतील तर त्यांना तो कचरा तसे घेऊन जाऊ दे, त्या लोकांचं पोट त्याच्यावर चालेल. आपल्या महापालिकेचा आणि आपल्या नागरिकांचा त्यामध्ये बेनिफिट असा होईल की हा कचरा जाऊन म्हणजे आपले जे नदी नाले आणि गटर जे शोकप होतात ते त्यामध्ये वाचतील आणि त्या लोकांचा पोट पण चालेल. तर माझी विनंती आहे आपल्याला की आम्हाला तशी तुम्ही एक परमिशन द्यावी आणि त्या बॉटलच्या ह्याच्याबरोबर छोटंसं एक आणखी आम्ही एक छोटंसं ड्रम पण ठेवणार आहोत की साधारण एक शहराची 8 ते 10 लाख लोकसंख्या जर पकडली तर साधारण वर्षाला 15 लाख ह्या आपल्या रबरच्या ज्या चपला असतात तर त्याचा कचरा देखील आपला असाच त्याच्यामध्ये जातो. तर तो देखील कचरा आपल्याला त्या माध्यमातून वेगळा करता येईल आणि आपल्याला कचऱ्याचं थोडंसं पार म्हणजे ते आपण छोट्या छोट्या गोष्टी जर करत गेलो तर आपण इंदोरपेक्षा आपला नंबर महापालिकेचा एक 5 वर्षात मिळवायचा आपल्याला त्यामध्ये तयार होईल. आणि सजेशनही खूप चांगलं आहे आमच्याकडून. तुम्हाला नक्की जेवढं काही काही लवकर लागेल ते सांगा. तुम्हाला पटणार साहेब, स्मिता माने मॅडम म्हणून आहेत नगरसेविका, माजी नगरसेविका. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून प्रभागामध्ये फिरत होतो साहेब. पटणार तुम्हाला एकाच खड्ड्यामध्ये 1-2 नाही 20 ते 25 हजार बाटल्या होत्या तिथे पाण्याच्या बॉटल. हे वाईट परिस्थिती आहे. चांगलं सजेशन आहे. तुम्ही मला ते लोकांना भेटायला बोलवून घ्या आणि तुम्हाला लवकरच तो प्लेस पण आम्ही करून देऊ. तुमचं जे बनेल त्याच्यात आपण फिनिशिंग करून टाकू, म्हणजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला काम चालू करता येईल. माझं असं म्हणणं आहे की पावसाळ्याच्या अगोदर आपले ते जर रुजले
तर पावसाळ्याला खूप चांगली ती वाढते. श्री करवीर निवासिनी अंबाबाईची आपल्याला कृपा आहेच. ऐतिहासिक वारसा तर लाभलेलाच आहे. तर अशा ह्या वैभवशाली शहराचं वैभव आपण सगळ्यांनी वाढवायचं आहे. प्रथमतः मी सन्माननीय महापौर आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इतर एनजीओंचं खूप खूप आभार मानते. माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, पण ती जबाबदारी नैतिकतेने मी का पार पाडणार आहे, तर माझा जन्म इथला आहे आणि ती वैभवशाली शहर आणि ऐतिहासिक शहर असल्यामुळं त्याचा कसा जास्तीत जास्त अजून वैभव वाढवता येईल किंवा ऐतिहासिकता वाढवता येईल आणि टिकवून ठेवता येईल ह्याचा नक्की प्रयत्न करणार. माझ्याबरोबर सुजय पित्रे आहेत, चंदन पाटील आहे. आम्ही तिघं मिळून ह्या शहराचं म्हणजे गार्डनच्या दृष्टीतून असो किंवा इतर गोष्टीतून असो नक्की आमचा सहभाग असेल आणि अगदी छान करण्याचा प्रयत्न आम्ही करू. तुम्ही आमच्याबद्दल एवढा विश्वास टाकला आणि महत्त्वाचं हे दिल्याबद्दल, जबाबदारी दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही सुरुवात केली आहे आणि सगळ्या उपस्थितांना, सगळ्या आमच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, जे काही एनजीओ आहेत, जे काही आता आमच्या जैन काका आहेत, सगळ्यांना सांगायचं की हे कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर बनवायला विडा महापौरांनी उचलला आहे. त्याच माध्यमातून हे आयलँड डेव्हलपमेंट आणि सौंदर्यीकरण चालू आहे. आम्ही त्यांचे शिलेदार म्हणून त्यांच्या पाठीचे आहे, परंतु आयडियापासून हे इथंपर्यंत 2-3 बैठकांपर्यंत त्यांचा वैयक्तिक खूप इंटरेस्ट आहे शहरासाठी काम करण्याचं. त्याच्याबद्दल महापौर साहेब मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला सर्वांना काम करायला मिळते हे आमचंही भाग्य आहे. आता महापौरांनी सांगितलं आहे की आपल्याला अलॉटमेंट करायचं आहे. तर काही ठिकाणी अडचण असं होऊ शकतं की एकच आयलँड आहे आणि दोघांना पाहिजे, तर त्याच्यावर काय क्रायटेरिया ठेवायचं ते करा आपण. कारण प्रत्येकाला एक हॉटस्पॉट पाहिजे असणार आहे, दर्शनी पाहिजे, समोरचं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं बाबा लोकांना निदर्शन येतील अशा पद्धतीनं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर एक मला असं सूचना करायची की त्या दोघांच्या प्रेझेंटेशन घ्या आणि द बेस्ट कोणाचं असेल त्या शहराच्या सौंदर्यामध्ये आणि वैभवामध्ये भर पाडणार असेल त्यांना ती प्रायोरिटी देण्यासंदर्भामध्ये आपल्याकडून निर्णय व्हावं. आणि साहेब आपण खूप चांगलं एक निर्णय घेतला की पाणी आपण देतो. पाणी काही टँकर द्यायची गरज नाही, तिथं जर कनेक्शन काढून दिलं मस्कर साहेब तर त्यांचं त्यांनी ते काय त्याला टाकी आयलँड डेव्हलपमेंटला असं काय 1000-2000 लिटर लागणार नाही, 200-500 लिटर सुजे किती त्याच्यापेक्षा जास्त लागायचं नाही, 200-400 लिटर तेवढा. आणि मगाशी महापौरांनी सांगितलं तर डिवायडर किंवा आयलँड हे जंगली झाडं लावू नये, त्या सुशोभित एकदम चांगला सौंदर्य वाढवणारे असे झाडं पाहिजे. आता नवीन नवीन प्लांट्स इतकी व्हरायटी वाढलेली आहे, फ्लावर्समध्ये व्हरायटी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टीमध्ये जे शहराचा लौकिक इथं रोज हजारोच्या संख्येमध्ये भाविक येतात. त्याचा एक नजरेसमोर आपण तो एक आपल्या समोर राहावं. त्याचबरोबर ही कर्तृत्वाची भूमी आहे. राजेश मगाशी दीपाताई म्हटलं की कोल्हापूर ही ऐतिहासिक नगरी आहे. खरं तरी राजर्षी शाहूंच्या कर्तृत्वाची नगरी ज्या म्हणजे 100 वर्षापूर्वी त्यांनी दिलेले मेसेजेस आहेत महापौर साहेब, त्याला सुद्धा या आयलँड्समध्ये डेव्हलप करून कन्सिडर करता आलं तर ते सुंदर राहील. महाराजांनी क्रांतिकारी किती निर्णय केलेले आहेत, म्हणजे 22 बोर्डिंगा केलेले आहे, धरण बांधलेलं आहे महापौर साहेब. अशा वेगवेगळी अनेक गोष्टी सांगता येईल. खासबाग मैदान आहे, तिची प्रतिकृती कुठं तर बाबा करता येते. आता मगाशी एकाने तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला आणलं होतं पुस्तकाचं, तर अशा जिथं जिथं जसं विजय म्हटलं की अमुक आता मला सांगायचं की दूध कट्टा ही कन्सेप्टच कुठं नाही, भारतात कुठं नाही, ते फक्त कोल्हापूरमध्ये शाहूराजांना त्या काळामध्ये उभी केलेली. त्याला एक वेगळा ऐतिहासिक महत्व पण आहे आणि ते एक बाहेरच्या लोकांसाठी फार आकर्षणाचं केंद्र असतं. मी बघितलं माझे मित्र येतात ना, ती थांबवून तिथं व्हिडिओ करून देतात. म्हणजे असं होऊ शकतं, असं कुठं बाहेर कुठं जिल्ह्यात तुम्हाला बघायला मिळणार. तर या सगळ्या गोष्टी करत असताना महापौर साहेब, आता तुम्ही सगळेजण आलेली जे एनजीओज असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा उद्योजक असतील, सगळ्यांचा उद्देश एकच आहे की महापौरांनी जे आवाहन केले की कोल्हापूर शहर सौंदर्य बनवायचं आहे, त्याच्या पाठीशी राहायचं आहे.
आता आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही जर बेस्ट काय महापौर साहेब आपल्यासमोर प्रेझेंटेशन देता येत असेल, शेवटी आपलं ठरल्याप्रमाणे आपण पण एक आर्किटेक्टची कमिटी त्याला व्हेरिफिकेशन करायला ठेवायची नाही, परंतु यांच्याकडून टेक्निकली एक या मास्टरमध्ये मुली पण मास्टरच आहेत, जे लँडस्केपिंग मधले मास्टर आहेत. सुजयला मला बिन काही कोणाची ब्रँडिंगचं मला आठवतं आहे त्या ह्याला KSBTचं ब्रँडिंग केलं स्वतःला. तर इकडं मिरजकर चिठ्ठीचं जे आमचा स्तंभ आहे तो त्या स्तंभाला ₹1 आमच्यावर कुठला बोजाने किंवा कोणाची ब्रँडिंग नाही, कारण ते क्रांतीचं स्तंभ आहे. त्याला अतिशय सुंदर केलं होतं आणि 8 दिवसामध्ये महापौरसाहेब इतकं चांगलं केलं होतं, म्हणजे त्याने ते मशाली वगैरे उभ्या केल्या होत्या आणि एकदम सुंदर केलं. म्हणजे ह्यांची जी म्हणजे नजर आहे ती खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने आमच्या रुपालीताई आहेत, आर्किटेक्ट आहेत, कोल्हापूरकर आहेत. ह्यांनी सुद्धा राजाराम महाराजांच्या ती गार्डन ते म्हणत होते की मला तुम्ही असंच द्या, मी असंच करते. तुम्ही म्हणजे आपल्या इथल्या आर्किटेक्ट्सना सुद्धा महापौरसाहेब काम करायचं आहे. तर लोकल आर्किटेक्ट्सना सुद्धा नवीन आर्किटेक्ट्सना सुद्धा तुमच्या माध्यमातून चाल मिळावी याचंही जर असं आपण लक्ष ठेवावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि खूप चांगलं पाऊल महापौरसाहेब आपण कोल्हापूर शहर सौंदर्याच्या दिशेने नेत आहे. आम्ही खंबीरपणानं तुमच्या पाठीशी आहे. ही तुमची संकल्पना आहे, तुमची आयडिओलॉजी आहे आणि याला आम्हाला तुम्ही महापौर असल्याबद्दल अभिमान. शेवटी म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी ना आपण एक पारितोषिक ठेवतोय की जे कोल्हापूर आयलँड आपण जे डेव्हलप करणार इन माय पिरियड, तर त्याच्यामध्ये ज्याचा खूप चांगलं होईल त्याचा आपण नंबरही काढतोय. म्हणजे आधीच सांगते मी, बघून नंबर काढला असं नको, तर आपण तेव्हाही ते पारितोषिक समारोह काढतो ठेवतो. की आता आम्ही स्वच्छता अभियानमध्ये काही ठराविक नगरसेवक त्याच्यावर दिसतो किंवा करत आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे पहिलं बक्षीस 10 लाखाचं, दुसरं 5 लाखाचं, तिसरं 3 लाखाचं, ज्याच्यामध्ये तर ज्याचा प्रभाग सुंदर महापौर प्रभाग स्वच्छता अभियान याच्या अंतर्गत आपण बक्षीस तयार करतोय. आणि पैशापेक्षा ना ते बक्षीस CM साहेबांच्या हातून आपण देणार आहे. त्यामुळं प्रभागाचे पण आपण तशा पद्धतीनं कॉम्पिटिशन करतो. ठीक आहे, आता एकीकडे सांगा म्हणजे हे अलॉट आता आपण फिक्स करतोय हां, आणि मग नेक्स्टला राहिलेल्याचे मग आम्ही बाकी आम्ही नंतर घेऊ. मॅडम एक फक्त म्हणजे गार्डनसाठी जे जो पाला पाचोळा सगळा साचतो, तर ते असं एक मशीन आहे की ज्याच्यात तो पाला घातला की त्याचा चुरा होऊन पडतो. तर असे मशीन्स आपल्याला सेल्स फंडातून जर अवेलेबल होत असतील कोणाकडून तर म्हणजे ॲटलिस्ट प्रत्येक गार्डन कोण असतील ना तर डेमो दाखवायला सांगा. इव्हन मशीन तशी जर दिले ना प्रत्येक गार्डनला मशीन प्रत्येक गार्डनला एक बजेट जास्त आहे, मग आपल्याला अल्टरनेट प्रत्येक दररोज काम नसणार आहे. एक 4 दिवसात आपण ते करू शकतो. ते काय आता आपण काय करूया, डेव्हलप होण्याआधी कुठे रस्ता रुंदीकरण होणार आहे याची सर्वांना पहिला सुद्धा माहिती द्यावी. म्हणजे कसं आहे, ज्यांनी बांधणार राहिले नाही भविष्यात जर 1-2 वर्षांनी जर तो रस्ता जर रुंदीकरण होत असला तर त्यांचं ते नुकसान होऊ शकते. आता सध्या आपण जे आहे की नाही पूर्वीच आहे ते डेव्हलप करतोय, नव्याने काही करत नाही आहे. नाही रस्ता रुंदीकरण भविष्यात होणार आहे काय याची पण माहिती थोडीफार त्याच्यासाठीच ना तुम्हाला यादी आणि लोक का देणार आहे त्याच्यात सर्वे होणार. म्हणजे तुम्ही करताना त्याचे नॉर्म्स मधून ते जाणार आहे. त्यामुळे ते तिथे फाइंड आउटच होतं की इथं रस्ता बंद होणार आहे, इथं करू शकत नाही किंवा असं होणार. भविष्यात अनेक प्रोजेक्ट येत असतात गावांनी कुठे केंद्रात नाही कुठं जर मोठे प्रोजेक्ट आणला असतात तेव्हासाठी माहिती परमिशनसाठी म्हणजे प्रत्येकाकडे म्हणजे एक खिडकीसाठी जास्त काही घेता येते काय ही पण म्हणजे करता येईल. एक खिडकी योजना म्हणजे प्रत्येक पाणीसाठी प्रत्येक विभागाला परमिशनसाठी आपलं आपण काय ठरवलं की सगळा विभाग तुम्हाला आम्ही देणार. तुम्हाला कुठलं महापालिकेतलं मागे ते मिळणार NOC बाकीच्या त्या तर आम्ही करून देणार आहे. तोही आपण एक हेल्प त्यांना केली आहे. आणि हे पदाधिकारी आहेत ना हे प्रत्येक विभागाचे. त्यामुळं ती ज्या वेळेला तिथली बागेची पाहणी करायला आपण जाणार त्यावेळी ही कमिटी जाणार, ती तिथं चेक करणार तुम्ही हे करायचं आहे आणि मगच ते सूचना नाही देणार, पण एक विनंती आहे माझी
की महापौर जर रस्त्यावर उतरत असतील तर सगळ्या प्रभागातल्या नगरसेवक नगरसेविकांनी जर आम्हाला सहकार्य केलं आणि लोकसहभागातून जर हे केलं तर नक्की तो प्रभाग डेव्हलप होत जाईल. कारण मी बघते ज्या एरियात मी राहते प्रभाग नंबर 2, अर्चना एकदाही त्या प्रभागात फिरलेली मी बघितलेली आहे. तर ही माझी सामान्य नागरिक म्हणून तक्रार आहे आणि ते सगळ्यांनी आपण सहभाग दिला तर नक्की कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर होईल आणि महापौरांच्या म्हणण्यानुसार होईल. त्याला सगळ्यांनीच मदत करायला पाहिजे. या आयलँड डेव्हलपमेंटच्या महापौर मॅडमच्या संकल्पनेतून ज्या तुम्ही सर्व बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. व मॅडमांच्या या संकल्पनेची जी कोल्हापूरची जी आयलँड संकल्पना व डेव्हलपमेंटची जी हे आहे त्या अशी व आम्ही सर्व पदाधिकारी असतील सर्व नगरसेवक व तुमच्या सर्वांच्या मागणीकडे अशी चांगल्या रीतीनं व मॅडमांच्या आपण गंभीरपणे पाठी राहूया. तुम्ही सर्व आला त्याबद्दल आम्ही धन्यवाद.